जुलै महिना चालू झालाय. फणस कापल्यावर हा असा चीक निघतो, तो काढून घ्यायचा. तिथून छान दिसतं. आणि मग त्याची चारखंड काढून घेतली. आता पातीपासून गरे मोकळे करून घेते. कोकणातले गळे येते कोकणातले. आणि तू कुठचा रे? कुठचा? तू कापतोस तो काढतोयस तू, तो तुझा हात आहे. आणि काय बोलू आता. एवढे गरे काढून घेतलेत. आता हे गरे मागच्या बाजूचं थोडंसं कट करायचं आहे आणि पुढे जर काय असेल तर ते कट करायचं. त्याच्या आतमधली ही फणसाची अटूळ. हा घेतलाय ना असं, हे मागचं असं काढून टाकते आणि पुढचं थोडंसं. ही फणसाची अटूळ आतमध्ये आणि मग याच्या अशा ह्या बारीक स्लाइस. इतका फणस तयार आहे ना, तो मस्त कट होतोय आणि त्याचे जून झाला चांगला की मग त्याचे वेफर्स खूप छान होतात. जुलै महिना चालू झालाय आणि आत्ता आमचे फणस तयार होत आहेत. पाऊस पण भरपूर लागतोय आणि स्पेशली हे फणस मी खूप उशिरा तळते, कारण पावसामुळे झाडावरचे फणस पटकन तयार होतात आणि हे तळल्यानंतर खूप छान लागतात. आणि भरपूर पाऊस लागल्यावर गरम गरम फणसाचे गरे खायला तर भारी मजा येते. आता हे मी कट करून सगळे घेते. तुम्हाला दाखवले मी कसे कट करायला. आता सगळे कट करून घेते. असे साधारण एवढ्या आकाराचे मी हे चिरून घेतलेत. आणि हे काय माहिती आहे, फणसाच्या आतमध्ये ज्या पाती असतात या फणसामध्ये एवढ्या जाड असतात आणि फणस पिकल्यानंतर ह्या पण खूप गोड गोड लागतात. तुम्ही कधी खाल्ल्या आहेत का या फणसाच्या पाती? तर त्या मी साईडला काढून ठेवल्या आहेत आणि आता मी त्याही तळणार आहे, कारण त्या पण मस्त कुरकुरीत लागतात. यामध्ये खोबरेल तेल आहे आणि हे आमच्या घरचं तेल आहे ताजं, तर त्याच्यामध्ये मी ते गरे तळणार आहे. तर यासाठी मी इथे तर हे कढईमध्ये तेल ओतलंय गरम व्हायला आणि हे गरे आपण त्याच्यामध्ये तळणार आहोत. तेल तापलंय आणि हे थोडे थोडे घालायचे, कारण खोबरेल तेलामध्ये जर एखादी वस्तू सोडली तर ते पटकन वरती येतो आणि फेस येतो तेलाला आणि वर येतं ते. वाव,
कसे बबल आले. आणि हे आहे हळद आणि मीठ पाण्यामध्ये घालून ठेवलंय. आणि हे आपण थोडंसं वरून घालायचंय म्हणजे त्या गऱ्यांना हळद आणि मीठ पण व्यवस्थित लागतं. आणि हे टेम्परेचर कमी झाल्यामुळे ते परत चांगले कुरकुरीत होतात. तर रंग बदलला. एकदा तेल तापल्यानंतर गॅस अगदी मंद करून घ्यायचा आहे आणि तळायचे म्हणजे ते कुरकुरीत होतात. आणि मोठ्या गॅसवर तळले तर ते आत्ता कुरकुरीत होतात पण नंतर ते आतमधून मऊ पडतात थोड्या दिवसांनी. मोठ्या गॅसवर बारीक. आता याचे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेत आणि त्यांचा रंग सुद्धा मस्त सोनेरी झालाय म्हणजे ते पूर्णपणे तयार झालेत. कुरकुरीत. याप्रमाणेच हे सगळे गरे मी तळून घेते. हे थंड झाल्यावर झिपलॉक बॅगमध्ये व्यवस्थित हवा बंद करून ठेवले तर जशास तसे मस्त कुरकुरीत राहतात. एकाच मोठ्या बॅगमध्ये न ठेवता छोट्या छोट्या बॅगमध्ये भरून ठेवले तर एका वेळेला एक बॅग काढून संपवता येते. त्यामुळे बाकीचे गरे डिस्टर्ब होत नाहीत. मस्त कुरकुरीत झाल्यात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.